राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गोपालकाल्याच्या दिवशी गुरुकुंज आश्रमातील महासमाधीपासून ब्रह्ममुहूर्तावर ध्यानानंतर पालखी पदयात्रेला सुरुवात झाली। ही पालखी पदयात्रा गुरुकुंज मोजरी गुरुदेवनगर दासटेकडी मार्गे टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत निघाली। भक्तिमय वातावरणात श्री गुरुदेव की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। या पालखी पदयात्रेकरूंचं स्वागत करण्यासाठी मोजरी व गुरुदेवनगर येथील रहिवासी आदल्या दिवशी सर्व गावाची साफसफाई करतात। मुख्य चौकात आकर्षक रोषणाई करून पालखी पदयात्रेच्या दिवशी चौकात रांगोळी काढण्यात येते, त्यामुळे गावाचा चेहरा मोहराच बदलून जातो। या पालखी पदयात्रेत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या राज्यातील शेकडो शाखांमधून आपल्या गुरुमाऊलीची पालखी खांद्यावर घेऊन ही पदयात्रा परिक्रमा उत्सवात पार पाडली जाते। यावेळी त्यांच्या सेवेकरिता मोजरी ग्रामस्थांद्वारे ठिकठिकाणी नाश्ता चहा पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती। विविध आकर्षक देखावे सुद्धा तरुणाईने साकारले, त्यासाठी ग्रामवासियांतर्फे त्यांना पारितोषिकही देण्यात आले। गावाच्या सुरुवातीपासून व शेवटच्या गावाच्या वेशीपर्यंत ठिकठिकाणी मुख्य चौकात पालखी पदयात्रेकरूंसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। भाविकांनी राष्ट्रसंतांची पालखी खांद्यावर घेऊन ग्राम प्रदक्षिणा घातली, सोबतच भक्ती रंगात न्हाऊन निघाली। दरम्यान ठिकठिकाणी पालखीचं पूजन करून स्वागत केलं गेलं।